डाळ रात्री भिजत घालीत सकाळी धुवून गिरणीवर एकत्र येत. प्रत्येकीला किती डाळ दिली गेली, त्यातून कोरडे वडे किती झाले पाहिजे, त्याचे वजन किती असले पाहिजे, हा सर्व व्यवस्थित अभ्यास करण्यात आला. यानंतर गोधडीच्या व्यवसायात सुरुवात झाली. सुरुवातीला साध्या गोधड्या केल्या जाई. नंतर ऑस्ट्रेलियाच्या ॲनी गॉडफ्रेच्या मदतीने गोधडीच्या सुंदर डिझाईन्स केल्या गेल्या. ते कट पीस आल्यानंतर काय करतो, 3 इंच, 4 इंच, 5 इंच असे आपले मापं ठरवून घेतो जातात आणि त्यानुसार आपण असे ट्रिप्स कटिंग करून घेतो. कटिंग झाल्यानंतर कलर कॉम्बिनेशनने सेटिंग करतो. जसं आपण रांगोळीमध्ये कलर कॉम्बिनेशन करतो तसंच कलर कॉम्बिनेशनने सेटिंग करून घेतो. सेटिंग झाल्यानंतर महिलांना आपण शिवण्यासाठी देतो. अशी पट्टी महिला शिवून आणतात. याला आपण ₹1 स्क्वेअर फुटने शिवायला देतो. बरोबर शिवणार. छोट्या छोट्या चिंध्यांपासून गोधडीच्या सुंदर डिझाईन्स होऊ लागल्या. यामध्ये प्रत्येक कामाचे दर ठरवले गेले. चिंध्यांपासून पट्टी तयार केली तर 1 फूट पट्टीला किती दर दिले जाईल, किंवा पट्ट्यांचे एक पूर्ण टॉप कव्हर बनवले तर त्याचे किती दर असतील. टॉप कव्हर झाल्यावर गोधडी शिवताना हाताने शिलाई करताना प्रति स्क्वेअर फीटला किती दर दिले जाईल, हे सर्व ठरवण्यात आले. ग्रामीण महिला व्यापारी संघटनेची सुरुवात करून खारीक, खोबरे, खडे मसाले ही पदार्थ ठोक दराने कुठून कसे मिळतात, कोणत्या गुणवत्तेची मिळतात, त्याचा व्यवसाय कसा करता येतो, त्याला कसा नफा कमवता येतो, हा अभ्यास करण्यात आला. नियमित रोजगारासाठी नियमित वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची निर्मिती करण्याचे निर्णय घेतले. विशेषतः कुर्तीज, पटियाला, गाऊन, पेटिकोट इत्यादी. यामध्ये हे छोटे मशीन 25 ड्रेसची कटिंग एकाच वेळेस करते आणि हे मोठे मशीन 100हून अधिक ड्रेसची कटिंग एकाच वेळेस करू शकते. काम सोपे व्हावे म्हणून पेन्सिलला धार देण्यात येत आहे. शिलाई मारताना कुठे मारावी हे सुद्धा पेन्सिलने आखले जाते. प्रत्येक ड्रेसचे मॅचिंग बटनही इथे तयार करण्यात येते. ड्रेस घरी शिवण्यासाठी सर्व सेट तयार केले जाते. उदाहरणार्थ ड्रेसचा मागील भाग, पुढचा भाग,